वळूया पुढील बातमीकडे। एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीकडे 28 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीतील नेत्यांची माझी भेट झाली असा दावा वारंवार माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता। अशातच आता एमआयएमला 28 जागांवर उमेदवारी द्यावी असं लेखी पत्र दिल्याची माहिती आहे। यामध्ये सर्वाधिक जागा या मुंबई आणि ठाण्यातल्या आहेत। नाही, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत। आता सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतंय। पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। माझ्या वाचण्यात आलं, मी काही बघितलं नाही, कारण माझ्या पक्षात हे काम जैन फाटी बघतात, त्यांच्याकडे काही दिलेली असेल माझ्याकडे आलेली आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमचे बाकीचे लोक आहेत, मी नाही।